दारूच्या व्यसनापायी पतीने आपल्या पत्नीबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले। नाशिकमधील तामसवाडी भागामध्ये हे दाम्पत्य राहत होते। ही महिला आणि तिचा पती रोजंदारीने काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, परंतु पती रोजच दारू प्यायचा, त्यामुळे पत्नी जास्तच कंटाळली होती आणि 15 मार्चला देखील असंच काही घडलं। पत्नी नवऱ्याला समजवत होती, आपल्याला लहान मुले, त्याचा विचार करा, दारू प्यायचं कमी करा। पण पती बायकोलाच उलट बोलायचा, मी रोज कष्ट करतो, माझे हातपाय दुखतात आणि रात्रीची झोप येत नाही, त्यामुळे मला दारू पियावा लागते। परंतु त्यांच्यातील हा वाद मिटण्याऐवजी वाढतच गेला। तेव्हा पतीने आपल्या बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण चालू केली। या मारहाणीमध्ये त्याने पत्नीचं डोकं जोरामध्ये भिंतीवरती आदळले। जेव्हा तिचा रक्तस्राव होऊ लागला तेव्हा पती घाबरला आणि तात्काळ तिने पत्नीला दवाखान्यामध्ये नेले, परंतु डॉक्टरांनी उपचार करण्या अगोदरच तिला मृत घोषित केले होते। पती डॉक्टरांना म्हटला, पत्नी काम करत असताना पाय घसरून पडली, परंतु डॉक्टरांना